जय शिवराय मित्रांनो, हे स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण दिवाळीमध्ये दिवस आपण आराम करत होतो. एक असा ब्लॉग येतोय, तुम्हाला थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण घेतलेले तो म्हणजे आपला सिक्युरिटी गार्ड. हा बघा, क्युबोचा हीरो प्रो. तुम्ही सगळेजण बोलत होता की दादा डॅश कॅम लाव, डॅश कॅम लाव, म्हणून फायनली आपण हा दिवाळीच्या ऑफरमध्ये आपण ह्याला मागवलेला आहे. डायरेक्टली डॅश कॅम कितीमध्ये मागवलं आहे सगळं तुम्हाला मी इन्फॉर्मेशन ह्या ब्लॉगवरती देणार आहे. मित्रांनो, याचे काय काय फायदे आहेत, हा कसा इन्स्टॉल करायचा, आणि हा तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा. कारण आपण खूप लांब लांबचे प्रवास करतो आहे आणि त्याच्यामुळे आपली सिक्युरिटी काय नसते. तर म्हणून विचार केला की नाही, काहीतरी धमाका आणायचा, दिवाळीचा धमाका आलाच पाहिजे. तर म्हणून विचार केला की डायरेक्टली हा बरोबर भेटला आपल्याला डायरेक्टली फ्लिपकार्टवरती. 2700 रुपयाला भेटलेला आपला ऑफरमध्ये. असा याची प्राईज आहे. 3200 रुपये, 3300 रुपये किंवा 3000 रुपयापर्यंत भेटतो. कुठल्याही शॉपमध्ये गेला तरी तुम्हाला लगेच भेटून जाईल. पण आता ह्याला इन्स्टॉल कसा करायचा, ह्याला चालवायचा कसा, ह्याला पुढे कसं काय ट्रीट करायचा, तुम्हाला सगळं मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर मित्रांनो त्या माणसांना पाठवा ज्या लोकांनी हा डॅश कॅम नाही लावला आहे. चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण याची करूया अनबॉक्सिंग. ऑलरेडी आपण याची अनबॉक्सिंग केलेली आहे. जेव्हा आपण ऑनलाईन मागवला तेव्हा आपण पहिली चेक केला, त्याच्यानंतर मग आपण डिसाईड केला की आपल्याला हा 100% लावायचा. पण चला आता तुमच्यासमोर आपण पुन्हा एकदा आपण अनबॉक्सिंग करूया. हा बघा आहे तुमचा क्युबो डॅश कॅम प्रो. पाहून याची क्वालिटी धमाकेदार असणार आहे. मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. आपण डेलासुद्धा शूट करणार आहे आणि नाईटलासुद्धा शूट करणार आहे. आणि ह्याच्यासोबत आपल्याला काय काय भेटतं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आपल्याला भेटलेला हा चार्जर, हा डायरेक्टली ह्याची जर आपण हार्ड वायरिंग केली, दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आपण नॉर्मल वायरिंगसुद्धा करू शकतो आणि हार्ड वायरिंगसुद्धा करू शकतो. जर नॉर्मल वायरिंग केली तर मग आपण चावी ऑफ केली, त्यानंतर मग हा डॅश कॅम बंद होणार. आणि जर आपण डायरेक्टली हार्ड वायरिंग केली तर डायरेक्टली बॅटरीमध्ये टाकून तर मग हा 24 आवर्स तुमच्यासोबत असणार, तुमच्या गाडीची निगराणी करणार, तुमचीसुद्धा निगराणी करणार तुम्ही रनिंगमध्ये असल्यावरती. लक्षात ठेवा. तर मग काय करायचं आहे, हार्ड वायरिंग करायची का नॉर्मल करायची, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो, हा बरोबर चार्जर. तुम्हाला वायर दाखवतो केवढी मोठी आहे. ही बघा, आहे वायर एवढी मोठी आहे, बरोबर 4 फुटाची वायर. म्हणजे विचार करा, ही आता आपल्याला ही करायची आहे इन्स्टॉल वायर. ही सुद्धा तुम्हाला दिसणार पण नाही अशी वायर मी करणार आहे. एखादा आपल्याला एक ट्रॅफिक हवालदार किंवा कुठलाही पोलीसवाला अधिकारी आपल्याला जर समजा आपली गाडी चेक करायला आला, तो तुझ्याकडे डॅश कॅम कुठं आहे, पण ह्याची वायर कुठे लावलीस, कसं काय केलास, हे सगळं त्यांना दिसलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासोबत आपल्याला भेटलं आहे ती म्हणजे आपल्याला हे बघा डायरेक्टली जे आतमध्ये पॅकिंग द्यायसाठी. तर चला मग आपण या डॅश कॅमला आपण मस्तपैकी जरा इन्स्टॉल करूया फटाफट. फायनली इन्स्टॉल झालेली आपली वायर. तुम्हाला दिसते इथे, अजिबात दिसत नाही ना. बघा तुम्हाला दाखवतोय बघा, कसले दिसते इथे, इथे दिसते नाही. त्यासाठी जुगाड करावा लागतो, जुगाड, जुगाड. मित्रांनो, आपली हार्ड वायरिंग तर झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आपण आता डॅश कॅमला बरोबर आता लावणार आपला मेमरी कार्ड. तो सुद्धा घेतला आहे सॅमसंगचा 128 GB. आपण आता इन्स्टॉल यायला करूया. हां, फायनली हा बघा इन्स्टॉल झालेला आहे आपला. आता हा डायरेक्टली त्याला अटॅच करूया. ऑलरेडी आपण त्याला प्लॅस्टिक एकदम माप घेऊन परफेक्ट लावलेला. तो जो आतमध्ये जो रॅप पेपर आहे प्लॅस्टिकचा, त्यानंतर आपला जो अँगल होता तो सुद्धा आपण परफेक्ट फिट केला आहे. तर चला आपण आता डायरेक्टली फिट करायला घेऊया आपला डॅश कॅम. बघा मित्रांनो, हा आहे डायरेक्टली आपला डॅश कॅम. तो आपण आता हा इन्स्टॉल करणार आहे. याची खासियत तुम्हाला सांगतो, हा डॅश कॅम आहे ना, हा 360 आहे. हे बघा, ही अँगल झाला हा बाहेरचा अँगल म्हणजे फ्रंटला, आणि जो बॅकचा अँगल झाला हे बघा हा डायरेक्टली हा कॅबिनमधला. ह्याचीसुद्धा तुम्हाला मी फुटेज दाखवणार आहे की हा कॅबिनमधला फुटेज किती कवर करतो. आता करूया डायरेक्टली आपला हा चार्जर इन्स्टॉल. मित्रांनो, हा बघा
आपण आता चार्जर हा इन्स्टॉल करूया. हा चार्जर डायरेक्टली इन. तर त्याच्यामुळे तुम्ही जर कुठे हा मागवलात तर त्याच्यामुळे बिंदास काय घाबरू नका. तुम्हाला डायरेक्टली हा इन्स्टॉल एकदम इझिली येईल करता. मी सुद्धा बघा तुमच्यासमोर इन्स्टॉल केलेलं आहे. चला फायनली आपली वायर लागलेली आहे आणि इथे बघा रेड बटनसुद्धा म्हणजे रेड लाईटसुद्धा आलेली आहे. आता आपण करूया डायरेक्टली मोबाईलवरती ॲप स्टार्ट. मित्रांनो हे बघा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बारकोडसुद्धा आहे दिलेला, पण आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये क्यूबो टाकूया. क्यूबो बघा इथे आलेला आहे क्यूबो प्रो. हां हे बघा क्यूबो प्रो ओपन करूया ॲप आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजेल की कसं चालू करायचं. हे सगळे जे क्यूबोचे सगळे सिरीज आहेत तर त्याच्यामुळे आपला हा आहे क्यूबो प्रो. त्याला आपण सिलेक्ट करूया. हे बघा कंटिन्यू. इथे आपल्याला रेड लाईट आहे, कनेक्ट करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काय भरायला लागते. तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुम्ही कुठच्या आय डीने ओपन करणार आहे, तुमचा ईमेल आय डी वगैरे सगळं काही तुम्हाला ह्याच्यानंतर मी भरल्यानंतर मी आता जस्ट भरून झाला. हे बघा मित्रांनो फायनली आपला कनेक्ट झालेला आहे. हे बघा इथे वायफायचं नेटवर्क आलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. बघा आता तुम्हाला आपली स्क्रीन दाखवतो डायरेक्टली. हे बघा इथे आपण ह्याला वायफाय कनेक्ट केलेलं आहे. विजय नागवेकर. हे बघा फायनली सर्चिंग कनेक्ट झालेला आहे आपला. आणि हा बघा समोर ही आपली जी गाडी आहे स्विफ्ट डिझायर त्याचा नंबरसुद्धा इथे दिसतं आहे. बघा झूम करतो आपण. झूम आहे बरोबर MH43AH 6969. वाव म्हणजे डायरेक्टली ॲपवरती हा दिसतो. हा म्हणजे हा बघा हा अँगल आहे बरोबर 140. आणि आपण आता बरोबर चालू करूया हा ॲप आपला. हा 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 थोडासा स्टार्टिंग आहे पहिल्याची म्हणजे सुरुवातीची व्हिडिओ आहे तर हा बघा थोडा लेस भरपूर स्लो चालतो, लॅग होतो आहे. क्लॅरिटी बघा म्हणून क्लॅरिटी अशी तुम्हाला क्लॅरिटी दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला रोडवरती आपल्याला जावं लागेल. तर मित्रांनो आपला डॅश कॅम तर चालू झालेला आहे, पण तुम्हाला ह्याच्यामधले काहीतरी फीचर्स वगैरे तुम्हाला माहिती नाही ना. भरपूर काही ह्याच्यामध्ये लपलेलं आहे. एवढूसा वाटतो हा डॅश कॅम, पण डेची क्वालिटी तुम्हाला बघायची असेल तर मित्रांनो कुठेच जाऊ नका. हा तुम्हाला बरोबर फिरवणार आहे, डेची क्वालिटी दाखवणार आणि हा तुम्हाला तुमच्या नुकसानापासून तुम्हाला हा वाचवणार आहे. जर तुम्हाला कोण तुमच्यावरती केस टाकत असेल किंवा तुमच्यावरती फाईन मारत असेल तर तुम्ही हा प्रूफ दाखवू शकता की भाऊ माझी चुकी नाही आहे, साहेब माझी चुकी नाही आहे, याच्यामध्ये चुकलाय कोण समोरचा व्यक्ती. मित्रांनो आपण कोणती वाट न पाहता आपण डायरेक्टली आपण आपल्या हायवेला म्हणजे आपल्या रस्त्याला निघूया. चला मग. तर मित्रांनो कशी वाटली आपली ही क्वालिटी कॅमेऱ्याची? एक नंबर आहे ना. मला असं वाटते गोप्रो यूज करतोय. आता मी आहे बरोबर दादरला. इथला तुम्हाला दिसतंय गाडीचा नंबर बघा पूर्ण क्लिअर येतो. एवढी HD क्वालिटी आहे. क्यूबो डॅश कॅम 3K कसा वाटतो हा? आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे वर्षात ना कमीत कमी 5 लाखाच्या वरती ॲक्सिडेंट होतात. आणि म्हणून आपण विचार केला की नाही आपण आपली स्वतःची सिक्युरिटी आणि आपल्या गाडीची सिक्युरिटी ही काहीतरी केलीच पाहिजे, म्हणजे आणलीच पाहिजे आपल्या. म्हणून विचार केला की आपला एक नवीन डॅश कॅम घ्यायचा प्लॅनिंग केला. हाय क्वालिटी व्हिडिओ कशी वाटली? हाय क्वालिटी व्हिडिओ हा मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा हे अशी घुसतात मध्ये बघा दिसते गाडीवाला. आता हा बघा हा एक बसवाला बघा. मुंबईमध्ये हाच प्रकार आहे की कोण कुठे घुसतो आणि कोण कुठून बाहेर पडतो याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये 5 लाखाच्या वरती ॲक्सिडेंट बघायला भेटतात. त्याच्यामध्ये किती मृत्युमुखी पडतात आणि किती जखमी होतात हे कोणालाच अजून काय माहीत नाही. आपला जो कॅमेरा आहे तो 360 आहे. तर तुम्हाला मी आता आतमधली शूट दाखवतो. आतमध्ये किती फुटेज आपल्याला दिसेल आणि आपण किती क्लिअरिटी दिसते ते आतमध्ये. चला हा कशी वाटते क्लिअरिटी? फुल HD त्याला म्हणतात खरी क्वालिटी. क्यूबो माझ्याकडून 1 लाख तर 100% आणि 5 स्टार रेटिंग या क्यूबो डॅश कॅमला. खरंच खूप भारी आहे. तुम्ही जर खूपचा मोठा प्रवास करत असाल तर हा डॅश कॅम लावून तुम्ही प्रवास करणं खूप योग्य तुम्हाला ठरेल. कारण कधी कधी काय होते आपण एखादा सिग्नल जम्प करत नाही पण आपल्याला डायरेक्टली फाईन येतो. तर आपल्याला हा एक मोठा सबूत भेटेल की आपण कुठलाही सिग्नल तोडलेला नाही
आणि आपल्यासमोर कधी कधी आपल्याला बघा, आपल्या भारतामध्ये पहिली चुकी गाडी चालवताना पहिली ड्रायव्हरवरती काढली जाते. म्हणूनच विचार केला की आपण पहिला डॅश कॅम लावायचा. तुम्ही सगळेजण मला भरपूर कमेंट करत होता की दादा पहिला डॅश कॅम लाव, डॅश कॅम लाव. आपण या दादरच्या ब्रिजवरती आहे आणि त्या दादरच्या ब्रिजवरती सुद्धा आपला एक ऍक्सिडेंट झालेला. आपली चुकी नसताना सुद्धा आपल्याला तो 2 शब्द बोलत होता. तर त्याच्यामुळे हा कसा वाटतो तुम्हाला डॅश कॅम, मला एकदा कमेंट करून सांगा. हा नाईट व्हर्जन सुद्धा आहे. आपण आता बरोबर हा डेल आहे, आपण नाईटला सुद्धा तुम्हाला मी त्याची क्लिअरिटी दाखवेलच. आणि मित्रांनो, तुम्हाला जो हा व्हॉइस येतोय तो मी कुठला कॅमेरानी काय शूट नाही करत, कुठच्या माईकनी काय करत नाही. हा जो व्हॉइस आहे तो बरं आपल्या ते सुद्धा डॅश कॅम मधनं एक नंबर यार, नाईट व्हर्जन. भावांनो, बरोबर संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता आपण आहे बरोबर सिद्धिविनायक मंदिरच्या इथनं. मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला ही क्लिअरिटी नाईट व्हर्जन क्यूबो प्रोची, मला कमेंट करून सांगा. कारण मला थोडासा इथे जरा ब्लॅकआउट वाटतोय माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, पण कॅमेरा समोरची जी नंबर प्लेट वगैरे सगळी दिसते. म्हणजे आपल्याला काहीच हरकत नाही भाऊ, तुम्हाला सुद्धा काही हरकत नाही हा क्यूबो डॅश कॅम घ्यायला. ह्याच्यामध्ये अजून एक मोठा ऑप्शन आहे. ऑप्शन म्हणजे तुम्हाला सांगतो, इमर्जन्सी जर तुमच्या गाडीसोबत काय झाला, इमर्जन्सी, हे बघा हे असे टर्न येतात आणि चुकी आपल्यावरती येते असे हे लोक ठरवतात, पण चुकी आपली नसते. त्याच्यामुळे आपला हा डॅश कॅम असणं खूप गरजेचं आहे आपल्या गाडीमध्ये. आणि ज्याची गाडी आहे 4 व्हीलर त्यांनी 100% हा डॅश कॅम लावावा. माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलंच या डॅश कॅमची. स्वस्त आहे आणि मस्त आहे. बिंदासपणे जावा आणि डायरेक्टली हा बुक करून टाका. त्या पावसाचं वातावरण आहे मुंबईमध्ये, दिवाळी तर झाली, दिवाळीच्या ऑफरमध्येच आपण हा डॅश कॅम घेतलेला. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला नाईट व्हर्जन म्हणजे आपल्या डॅश कॅमचा? भारी होती ना? मला तर भाऊ एवढा आवडली आहे ना, क्वालिटी लय म्हणजे लय भारी होती. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे. आपण जरी आता आपण हार्डवायरिंग तर केलीच आहे, पण आपण ॲप चालू आपला असं कंटिन्यू असणारच आहे. आणि आपला जर मोबाईल समजा एक वायफायचा नेटवर्क समजा नसेल तरी सुद्धा हा कॅमेरा हा डायरेक्ट त्याची शूट कंटिन्यू करत राहणार आहे. आणि जसं जसं MB त्याची फुल होईल तशाची जी पाठची जी व्हिडिओ आहे ती क्लिप ती ऑटोमॅटिकली डिलीट होत जाणार, असं फंक्शन आहे. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं यार. तुम्हाला कशी वाटली मित्रांनो हा डॅश कॅम? भारी ना? तर तुमच्याकडे नसेल तर प्लीज हा डॅश कॅम मागवून घ्या, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला तर हा डॅश कॅम खूप आवडला. तुम्हाला कसा मित्रांनो आवडला तर नक्की कमेंट करा आणि ही व्हिडिओ जास्त शेअर करा. ज्या लोकांना पाठवा त्या लोकांनी हा डॅश कॅम लावला नाही. तर मित्रांनो, चला बाय बाय, टेक केअर आणि जय महाराष्ट्र, जय हिंद. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.